पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तुझे पैसे घेऊनच जा, त्याशिवाय जाऊ नकोस। आय डोंट वॉन्ट एनी उपकार। मी काय म्हणतो 300 रुपये एक्स्ट्रा दे याला। मी याच्या रिक्षाने आलोय, भाडं द्यायला हवं ना, असं कसं बरोबर तुम्ही? हा बरोबर, ठीक आहे, ओके आपण आज जाऊया आधी। आज जाऊया तू माझं ऐकत नाही, जा ना, पैसे घेऊन ये ना। सगळे उठतील। उठू दे दादा तू काय बघते? पैसे घेऊन नाही ना द्यायचे, रिक्षाचं भाडं द्यायचं। काय चाललंय? काय प्रकार आहे हा सगळा? आणि विद्युत, तू इथे इतक्या रात्री काय करतोयस? दादा काय झालंय तुला? मला तू दारू प्यायलायस? शिल्पी, आपण हे सगळं आज जाऊन बोलूया का? हा, आणि तुझ्या चेहऱ्याला काय झालंय? हे मग आपण नंतर बघू, आधी याला नाही, मला आता सांगा यार, काय चाललंय हे सगळं? पंप्याला पंप्या हा काय सगळा प्रकार आहे? आता तरी सांगा। तर याला आत नेऊन झोपव। तू इकडे काय करतेस? जाऊन झोप जा। आणि हा कूला उठव, मला तिला गुड नाईट बोलायचंय। अहो हळू बोला जरा, कू झोपली? झोपली? अशी कशी झोपली? पण मला गुड नाईट बोलायचंय। उठो कू, कू। अहो अरे काय प्रकार आहे सगळा? अश्विनी लाईट लाव, अश्विनी लाईट लाव। विद्युत, तू काय करतो इथे? बाबा ते फादर, माय फादर, एकदम बरोबर प्रश्न विचारलाय। तू इथे काय करतोय? जिथे बघा तू दिसतोस। हा, ते उत्तर दे आता त्यांना। काय करतोय इथे तू? श्रेयस, काय हे सगळं? तू दारू पिऊन आलास? अरे, आपण सगळी सभ्य माणसं आहोत, आपल्या घरात हा काय प्रकार चाललाय? हे वागणं शोभतं का तुला? अरे बाबा यार, हे झालं, सोड रे। दादा एक मिनिट बाबा, आलो मी। मी काय म्हणतोय बाबा, रात्र झाली, तुमचे उपदेश झोपले असतील आता। कशा त्यांना त्रास देते होगी? अच्छा, तुम्हाला माहितीये का, आज तुमच्या या बेकार फालतू मुलांनी एक मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळवलाय। म्हणूनच क्लायंटना घेऊन मी पार्टी करायला गेलो। विद्युत, काय प्रकार आहे? एवढ्या मध्यरात्री तू इथे? बाबा, त्याला काय विचारताय तुम्ही? मी तुमचा मुलगा आहे ना, मला विचारा ना काय प्रकार आहे। आई, 25,000 रुपये बिल झालं। 25,000? काय 25,000? अरे बापरे! पण माझ्याकडे कॅशच नव्हती। मग मी हिला फोन केला, माय वाईफ। तिला सांगितलं पैसे घे आणि तू ये तिकडे। पण ही मी काय म्हणते असं करत घाबरली, म्हणाली मी नाही येणार। तिला काय त्या घराच्या बाहेर पडायला असं भीती वाटते ना। मग तिने काय केलं माहितीये? मग तिने याला, हे आहे ना बंधुराज रिकाम टेकडे वकील, यांना पाठवलं माझी नाचक्की बघायला। बाबा, हिला जाम आवडतं माझा इन्सल्ट झाला की, जाम मजा येते हिला। हो श्रेयस, चला सारखा हात लावतो मला। विद्युत, तू जा इथनं। अरे निघ इथनं, उगाच काहीतरी तुला अजून बोलतील ते। विद्युत, तुझ्या चेहऱ्याला काय झालंय?
ए तू जायचं नाही. अरे, इकडे ये. बस नीट बस मांडी घालून. मांडी घालून बस नीट. बाबा हे बघितलं, हे लाल लाल तुम्हाला माहिती कोणामुळे झालं? माझ्यामुळे. एकदम फौलादी हात आहे ना तुमच्या मुलाचा बाबा. अश्विनी बर्फाण. हो वहिनी. नको, त्याची काही गरज नाही. विद्युत थांब जरा. वा वा वा, सेवा करतायत जावयाची. करा करा. जावयाला मुलगा मानलाय ना तुम्ही. तू मुलासारखा, हिला मुलगी मानून झालेलं आहे ऑलरेडी. आणि आम्ही हे गट्टू, आपण तू ओरिजिनल मुलगी, मी ओरिजिनल मुलगा. आपल्याला लाथा मारतात ते. पण ठीक आहे, चालतंय. बर्फ दे, बर्फ दे. बर्फ थंड आहे. श्रेयस नको. नको कसं? असं कसं झालं? लाल झालंय. थांब जरा. हे गट्टू, तुला ती म्हण आठवते का? आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट. आपल्या फादरचं ना एकदम ऑपोजिट आहे. आपलं ते कार्ट आणि दुसऱ्याचं ते बाब्या. सोन्या गुगल्या डोंग्या. वा, काय सुचत ना मला. ग्रेट श्रेयस वाघमारे. अहो चल आज झोपायला चल. ए सोड यार मला. वकील साहेबांना लागले आणि तू. वकील साहेब, आय एम सॉरी. माझ्यामुळे जाम त्रास झाला ना तुम्हाला. एवढ्या लांब यावं लागलं. पण मी एक गोष्ट सांगू तुम्हाला, माझी नाही चूक यात, हिची चूक आहे. हो ए अश्विनी, तुझी चूक आहे ना, मान्य कर. मान नाही डोलायची. वकील साहेब, मान डोलवणं चालतं का कोर्टात? नाही ना. मग असं बोलायचं. असं बोल, माझी चूक मला कबूल आहे, आय एम सॉरी, असं बोल. मी चुकले, आय एम सॉरी. वकील साहेब, बघितलं, गुन्हेगारांनी गुन्हा कबूल केला. नाव माय लॉर्ड, आय रेस्ट माय केस. विद्युत, तू घरी जा. मावा येतो. काळजी घे. तुम्हाला माझा जाम राग येत असेल ना. तुमच्या डोळ्यात बघितलं ना की मला सतत माझ्यासाठी राग दिसतो. म्हणून माझ्या बरोबर काय चांगलं झालं ना की मी तुम्हाला सांगतच नाही. इकडून इच्छाच होत नाही बाबा. तुमच्यासाठी तर तुमचा हा मुलगा नालायक आहे, बेकार आहे एकदम. पण बाबा, एक गोष्ट सांगू, तुमचा मुलगा ना या घरासाठी राब राब राबतो, खूप मेहनत करतो. हा बिझनेस चालावा ना म्हणून जीवाचा रान करतो तुमचा मुलगा. पण कोणाला त्याचं कौतुक नाही. सगळ्यांना दिसतं ते फक्त रागेट रागेट श्रेयस वाघमारे. श्रेयस वाघमारे द बॅड मॅन. बाकी सगळं जग गुड. हाऊस नाही मला तुला राखवायची. अरे आत्ता आता तुझ्या ऑफिसचं उद्घाटन झालं आणि किती बिल दिलंस? 25,000. गमावतो किती आणि हे सगळे प्रकार. मध्यरात्री दारू पिणे, घरात तमाशा करणे आणि वर माझ्याकडून काय अपेक्षा तुझी? की मी रागवायचं नाही, ओरडायचं नाही, तुला समजून घ्यायचं. नाही 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 नाही,
मला समजून घेण्याची घोडचूक तुम्ही कधी करू नका. हा, चूक होईल ते, पण माझ्यावर चिडू पण नका ना. हिच्यावर चिडा. ही तुमची लाडकी सून अश्विनी. हिचं हे सगळं केलेलं नाही, हिचं आहे सगळं. माझ्या डोक्यात बिझनेस 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 भरवलं. मग मी केला बिझनेस हिच्यामुळे. मग काय करायचं सांगा मला? ओरडायचंय ना? हिला ओरडा. हिची चूक आहे सगळी. ही अश्विनी. बाबा, मला ना आता झोप येते. मी झोपू काय? चला. तू सोड मला. माय फादर विल सपोर्ट मी. चल. मी आधीच म्हंटल होतं हे बिझनेस वगैरे काही झेपणार नाहीये आपल्याला. काय अवस्था केली आहे सगळं दादाची. माझ्या लेकाला काही झालं ना तर दोष तुझा आणि फक्त तुझा असेल. आई, तुमचा चहा. बाबा, चहा. श्रेयस उठला का ग? नाही अजून, उठवते त्यांना. नको, झोपू दे त्याला. झोप पूर्ण व्हायला हवी तिची. आता दिवसभर डोकं धरून बसेल. अश्विनी, काल रात्री जो काही प्रकार झाला मनाला लावून घेऊ नकोस. तुझी त्यात काही चूक नाही. चूक श्रेयसची होती. चुकतो नेहमी माझा मुलगाच. तुमच्या लाडक्या सुनेची कधीच चूक नसते. अश्विनी, काल तू विद्युतला फोन केलास, त्याला जायला सांगितलं. नाही ते ठीक आहे, पण मला उठवायला हवं होतंस ना तू. बाबा, मला वाटलं तुम्हाला त्रास होईल म्हणून. समजू शकतो मी, पण अश्विनी यानंतर जर काही घडलं ना तर आधी मला सांगायचं, मला उठवायचं. मला काय त्रास होतो, मला काय वाटतं ह्याचा विचार तू करायचा नाहीस. कळलं? अश्विनी, हे घर माझं आहे. या घरातील सगळ्यांची जबाबदारी माझ्यावर आहे. कुठे होता तो? गुड मॉर्निंग. अरे वा, काल रात्री एवढ्या उशिरा झोपून पण ऐश्वर्या राय मस्त फ्रेश दिसतेय की. तुझ्यासाठी कॉफी आणू? हा ठीक आहे, आलेच. आपण नंतर बोलू अश्विनी. हो बाबा. हा कार्तिक. हो हो, पाहिला ना व्हिडिओ, मस्त आहे. बरं ऐक ना, मी आहे ना तुला 3 टी-शर्ट पाठवते. शुक्रवारपर्यंत तुझ्यापर्यंत पोहोचतील. ऐक, मी तुला ऑर्डर डिटेल्स पाठवतेच. हो हो, ओके, बाय. हे काय, माझ्याशी न बोलताच कट केला? घाईत होता तो. एवढा? श्रेयसचा काल रात्री फोन आला होता ना, काही बोललास का त्याच्याशी? आता चहाच्या टपरीवर भेटलं ना तर बोलतो. तू त्याला मुद्दाम अवॉइड करतोयस का? काही मी का त्याला मुद्दाम अवॉइड करेल ना. अश्विनी काल त्या शिर्केंच्या घरी गेली होती. हो, आणि ते 5,000 पण मिळाले ना त्यांना, ते साडी काय नेसवून देण्याचे. राजू, मी म्हणतो तू जॉब सोडून दे आणि घे साड्या नेसवायला, चांगले पैसे मिळतील. बबन, मला खरं सांग,
तू हे श्रेयसला सांगितलंस का? नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झालाय, म्हणून ही आपल्याला असं विचारते. ए बोल ना. काय काय कशाचं? हेच की अश्विनीला 5,000 रुपये मिळालेत ते. चल, मी काही सांगितलं नाहीये. आणि कुठली प्रॉपर्टी घ्यायची, कुठली प्रॉपर्टी विकायची, हे आम्ही बोलत असतो ना. तुला चांगलं माहिती ना यार. हो, आणि स्वतःवर शेकलं की बिंदास खोटं बोलू शकतोस, हेच चांगलंच माहितीये. हे बघ, मी काही सांगितलेलं नाहीये. ओके, चल मी जातो आता आंघोळीला. आणि श्रेयस टपरीवर भेटला की त्याला विचारतो फोन का केला होता. ओके, आता मी आंघोळीला जातो. ए हा, उचलतो. खुश. काय झालं ग? अगं डोकं खूप दुखतंय माझं. काल रात्री नीट झोपच नाही लागली त्या सगळ्या प्रकारामुळे. झोप झाली नाही ना, मग कशाला उठून बसलीस? जाऊन पड जा परत. ऑफिसला जायचंय लवकर म्हणून उठले. दादा दारू प्यायला आणि डोकं माझं दुखतंय. शिल्पी, मुलं उठल्यावर हा विषय बंद. कॉफी. थँक्यू. हॅलो. नाही नाही उठले ते अजून. मी उठल्यावर सांगते त्यांना तुमचा फोन होता. हो. पांड्याचा फोन होता? हो, हे उठले का विचारत होते. काय बोलायचं होतं ग त्याला एवढं? नाही, मी नाही विचारलं. आज काय दादा उठत नसतो 12च्या आत. मी तुमच्यासाठी चहा टाकते. नको. चहाऐवजी त्याला कोरी कॉफी दे, स्ट्रॉंग. बरं. थांब जरा. काल जे काही झालं त्यासाठी सॉरी. मला नीट आठवत नाही मी काय बोललो किंवा काय, पण कोणाला काही बोललो असेल तर सॉरी. अरे बाबा, परत असं काही करू नकोस. तो काट्यांचा रुपेश रोज दारू पिऊन येतो आणि तमाशा करतो. सांगितलं ना यापुढे होणार नाही. निदान या घरात तरी होणार नाही. बाहेर काय झालं तर मी बाहेरच निस्तरी तुमच्यापर्यंत येऊन देणार नाही. बिझनेस किती जमतो हे तर माहिती नाही, पण बिझनेसमॅन सारखं बोलायला लागला. अगं मयुरी, काल तू काही फोन नाही केलास, काही कळवलं नाहीस, म्हणून मी आज फोन केला. आपण तुझ्या बाबांसाठी जे ब्लेझर घेतलं होतं ते त्यांना आवडलं का? अरे हो, आवडलं. ऍक्च्युली ना काल थोडी घाईच झाली, त्यामुळे ना सांगायचंच राहून गेलं. बरं, तू कॉलेजला येतेस ना? हो हो, येते ना. बर, मग मी तुला त्या दिवशी जिकडून पिकअप केलं होतं तिकडून करू? नको रुद्र, ऍक्च्युली तू पिकअप नको करूस, मी येईन. का ग, काही प्रॉब्लेम झालाय का? तुझी आई काय म्हणाली का? नाही, कारण काल पण जेव्हा मी त्यांना म्हटलं की तुझ्या बाबांच्या ऑफिसमध्ये ड्रॉप करतो, तेव्हाही त्या नाही म्हणाल्या. इज शी फाईन? अरे नाही, काही प्रॉब्लेम झाला नाहीये, पण असं तुला रोज रोज पिकअप करायला बोलवणं मला थोडं ऑकवर्ड वाटतंय. ऑकवर्ड? कम ऑन मयुरी, मी तुला शॉप मध्ये जे बोललो त्यामुळे तू कॉन्शियस झालीयस का? मला तुझ्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये. हा? अगं जोक केला. बर, मी सुद्धा त्याच रूटने जातोय म्हणून तुला विचारतोय. तू निघालीस की मला कळव, मी येतो. बरं बरं, ओके. कोणाचा फोन होता ग? अगं ते ऋतुजाचा होता. कॉलेजला किती वाजता येणार आहे ना ते विचारत होती ती. ऋतुजाचा होता की रुद्रचा? रुद्र? नाही, रुद्र का फोन करेल मला? ऐक ना आत्या, मला ना लेट होतोय. तिला ना असाइनमेंटच्या कॉपीज पण द्यायच्यात आत्या.
मी जाते हा. बरं आई, मुलं बाहेर तयार आहेत, त्यांना जरा स्कूल बस पाशी सोड, त्यांना लेट होईल नाही तर. आणि मी अजून तयारही व्हायची. चालेल चालेल, सोडते. सावकाश जा हा. अशा खूप असाइनमेंट्स आणि खूप कॉप्या बघितल्यात मी. ही मुलगी ऐश्वर्या रायला प्रॉब्लेम मध्ये आणणार 100%.